एक सकारात्मक विचार. चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा. नमस्कार, आपलं नाव? मी डॉक्टर मधुरा मिलिंद कहाळे, प्रभाग क्रमांक 10 मधील भाजप या पक्षाकडून निवडून आलेली आहे. आणि आता तुम्ही निवडून आल्यात, तर तुमच्या प्रभागाचं विकासाचं विजन काय आहे पुढच्या 5 वर्षाचं? पहिल्यांदा तर स्वच्छता आणि जे आपण ठिकठिकाणी कचऱ्याचे जे प्रश्न आहेत आणि जे म्हणजे नाल्यांचे स्वच्छता जे राहील त्याकडे माझा पहिल्यांदा कल राहील, कारण त्यानंतरच जे असतं आरोग्य आपलं ते सुधारतं. आणि आतापर्यंत म्हणजे गेल्या 9 वर्षामध्ये नगरसेवकचं पद नव्हतं, तर त्यामुळे जे बेसिक जे आहे नागरिकांना स्वच्छता आणि सौंदर्यीकरण जे आहे त्याकडे राहील. आणि नेक्स्ट माझं राहील की लहान मुलांसाठी जे वाचनालय आहेत त्यामध्ये मी माझं काम सुरू ठेवण्याचं आहे माझं. आणि त्यानंतर जे आहे PSC आणि शहरी केंद्र जे आहेत, तर तिथे पण ज्या ज्या मेडिसिन्स आहेत, काही सोयी आहेत, काही अडचणी आहेत, तर त्यासाठी माझं राहील ध्येय. आणि त्यानंतर राहील महिलांचे जे स्वयंरोजगाराचे शिबिर, म्हणजे महिलांना आर्थिक बळ मिळण्यासाठी ते कार्य मला करण्याची इच्छा आहे. आपण आता तुमच्या प्रभागातील लोकांना तुमचं काय संदेश आहे, की तुम्ही आता त्यांनी तुम्हाला निवडून दिला आहे एवढं भरभरून मतांवरून, तर तुमचं काय संदेश आहे? माझं एकच पॉलिसी राहील, नो पॉलिटिक्स ओनली पॉलिसीज. म्हणजे राजकीय दृष्ट्या जे बळ मिळेल ते मी काम करेल आणि जे आहे विकासात्मक जे आहेत तेच धोरण माझ्या कार्यातून दिसेल सगळ्यांना, याची मी सगळ्यांना ग्वाही देते. नमस्ते, आपका नाम? गौरी शैलेंद्र मेघवानी, प्रभाग क्रमांक 22, नवी बस्ती बडनेरा। अभी आपको पता है कि हमारे यहाँ अमरावती में वैसे तो रिजर्वेशन में 45 होता है महिला रिजर्वेशन, पर 47 महिलाएं आई है। मतलब लोगों ने बहुत कोऑपरेट किया है और महिलाओं का पॉलिटिक्स में मतलब इंटरफेयर और योगदान भी बढ़ रहा है, मतलब ज्यादा मात्रा से आ रही है, तो उसको आप कैसे देखते हो? वुमेन एम्पावरमेंट को ध्यान में रखते हुए मतलब सभी ने महिलाओं को ज़्यादा से ज़्यादा वोटिंग किया है। इसी कारण महिलाएं अच्छे मतलब बोलेंगे अच्छे नंबर्स में चुन के आए हैं एज ए नगर सेवक। तो ये बहुत अच्छी बात है कि अभी तक कैसे महिलाओं को उतनी वैल्यू नहीं दी जाती थी, अभी हर क्षेत्र में महिलाएं भी आगे बढ़ रही है। तो पॉलिटिक्स में क्यों ना, पॉलिटिक्स में भी आगे बढ़ना चाहिए, क्योंकि पॉलिटिक्स में आकर के हम ऐसे है कि अपने प्रभाग के लिए, अपने जनता के लिए बहुत कुछ कार्य कर सकते हैं। और कैसे महिलाओं का एक पॉइंट ऑफ व्यू अलग होता है, उस हिसाब से तो अपन कैसे महिला सशक्तिकरण हो गया, सुरक्षा हो गई महिलाओं की, तो बाल मतलब हर सभी का इसमें अपन मतलब ध्यान दे सकते हैं। फिर तो आप अभी चुन के आए हैं, तो आपका आने का मतलब 5 साल का जो विकास का विजन है वो कैसा है आपके प्रभाग के लिए? हमको बडनेरा को स्मार्ट सिटी बनाना है, डिजिटल बडनेरा बनाना है। उसमें सबसे पहले ये नालियाँ हो गई या स्वच्छता हो गई, उसके बाद में रास्ते रोड जो है वो, उसके बाद में जहाँ पे लाइटिंग्स का प्रॉब्लम है वो तो करेंगे ही, पर उसके अलावा हमको मतलब जगह जगह जहाँ पे प्लेग्राउंड्स नहीं है बच्चों के लिए, गार्डन एरिया हो गया, वॉकिंग ट्रैक हो गया, और उसके बाद में ओपन जिम हो गया, जहाँ जहाँ पे जैसे जैसे नीड हो लोगों की, जैसे जैसे आवश्यकता हो वो देखते हुए। उसके बाद में तो आपका मतलब अभी आपको इतने वोट से, अच्छे वोट से चुन के दिया है जनता ने, तो आपको जनता को क्या संदेश देना है, जनता के लिए क्या मैसेज है आपका? मैं बस यही कहना चाहूंगी कि जिस उम्मीद से जिस आपने हमारा साथ दिया, तो हम अपना 100% देने की पूरी कोशिश करेंगे, और जो भी आपकी उम्मीदें हैं उन पे खरा उतरने की पूरी 100% कोशिश करेंगे। धन्यवाद। धन्यवाद। नमस्कार, आपलं नाव? माझं नाव रजनी राजेश डोंगरे।
प्रभाग नंबर 22 अ मधून अनुसूचित जातीमधून आलेली आहे निवडून. आणि खूप म्हणजे लोकांना काहीतरी चेंज पाहिजे होतं आणि लोकांनी ते करून दाखवलं. यावेळेस आमच्यावर खूप विश्वास दाखवला, म्हणजे खास करून रविभाऊ राणांवर, कारण त्यांचे कामं बोलतात इथे आणि त्या आधारावरच त्यांनी म्हणजे आमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहेत लोकांना की काहीतरी नवीन होईल बडनेरामध्ये. जे वंचित होतं आतापर्यंत, पण 3 वर्षापासून जे कामं होत आहे इथे रविभाऊच्या माध्यमातून, त्या कामावर विश्वास ठेवून लोकांनी आमची निवड केलेली आहे. आता आपल्याला म्हणजे आपल्या अमरावतीत 47 महिला निवडून आल्या आहेत, तर आपण याला कसं बघतो? हा तर आपण जे म्हणतो की 21वे शतक आहे आणि हे महिलांचं आहे, तर अर्थातच त्याला पूर्ण मूर्तरूप देण्याचं जे विजन आहे ते लोकांनी केलेलं आहे की जे 45चं विजन असताना तिथे 47 आलेलं आहे. तर हा खरोखर महिला शक्तीचा विजय आहे. कारण कदाचित जनतेलाही माहित आहे की प्रामाणिकपणे ज्या काम करतात ना त्या महिलाच काम करतात म्हणून, आणि हा त्यांचा विश्वास आहे जो सत्यात उतरलेला आहे आणि ते करून दाखवायचं आहे त्यांचं. आता तुम्ही निवडून आल्यात, तर तुमचा प्रभागाचा जो विजन आहे 5 वर्षाचा विकासाचा, तो कसा आहे? विजन खूप आहे की जे आतापर्यंत फक्त म्हणण्यात आलं होतं की स्मार्ट सिटी अमरावतीचं नाव आलेलं आहे किंवा होणार आहे, पण ते आता या 5 वर्षामध्ये ते करून दाखवायचं आहे. म्हणजे विजन खूप मोठं आहे की जसं डिजिटल स्कूल्स आहेत आणि महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने की महिलांची सुरक्षेसाठी सगळेच म्हणतात की महिलांची सुरक्षा, पण मला एक प्रश्न असा येतो की महिलांची सुरक्षा आपल्याला का करावी लागते? आपण आपल्या मुलांना का सांगत नाही की जसं आपल्या घरामध्ये आई बहिणी आहेत तशा आपण जर दुसऱ्यांना बघितलं, म्हणजे महिलांच्या सुरक्षा करण्यापेक्षा ती सुरक्षा करण्याची वेळच येऊ नये अशी जर आपण व्यवस्था निर्माण केली तर कदाचित ती वेळ महिलांवर येणार नाही. तर त्या दृष्टीने सुद्धा आम्ही पावलं उचलणार आहे, कारण विकास तर हा करायचाच आहे. जे नगरसेवक जे असतात, सेवक म्हणून जनतेसाठी आपण ते करणारच, पण कुठेतरी महिला सुरक्षेचाही प्रश्न आहे, तर त्याच्यावर जास्त फोकस करायचा आहे. आता आपलं जनतेला तुमचा संदेश काय आहे? तुम्हाला भरभरून मताने निवडून दिलेलं आहे जनतेने, तर अर्थातच म्हणजे कोणत्या तरी आशेनी किंवा अपेक्षेनी जे लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे, तर त्यांची जी इच्छापूर्ती आहे की त्यांना जसं जसं अपेक्षित आहे की असं व्हायला पाहिजे, जसे कामं व्हायला पाहिजे. स्मार्ट सिटीमध्ये जे बडनेरा आतापर्यंत वंचित होतं, कारण सगळे जास्तीत जास्त कामं अमरावतीमध्ये व्हायचे, पण आता आमदार रविभाऊ राणांच्या माध्यमातून जे दुर्लक्षित झालेलं बडनेरा होतं ते आता कुठेतरी गल्ली ते दिल्लीपर्यंत पोहोचलेलं आहे माननीय नवनीत राणा आणि रविभाऊ राणांच्या माध्यमातून. तर ते विजन त्यांचं पूर्ण करायचं आहे की स्मार्ट सिटीमध्ये म्हणजे सगळ्याच दृष्टीने असं एक नाव निघालं पाहिजे बडनेराचं की खरंच बडनेरा काय होतं आणि काय झालं. आणि पूर्ण पॅनल आल्यामुळे आता आम्हाला तो त्रास होणार नाही की 4ही कोपऱ्यामध्ये आमचे नगरसेवक आहे आणि बिलकुल त्या पद्धतीनंच आम्हाला ते काम करायचं आहे. महापौरबद्दल काय म्हणायचं? महिला व्हायला पाहिजे का पुरुष? महिलांचंच व्हायला पाहिजे अर्थातच, कारण युनिटी जास्त आहे. 47 महिला आलेल्या आहेत, तर महापौर म्हणून महिलांचीच निवड व्हायला पाहिजे असं मलाही वाटते. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, मी लता रावसाहेब देशमुख, महाराष्ट्र प्रदेशाची उपाध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टीची आणि प्रभाग क्रमांक 19 साईनगरमधून निवडून आलेली आहे. तर आपल्याला माहीतच आहे की अमरावतीमध्ये 47 महिला निवडून आल्यात. तसं तर रिझर्वेशन, महिला रिझर्वेशन जो असतो तो 50% म्हणजे 45, पण परंतु आपल्या इथं 47 महिला निवडून आल्यात. तर तुम्ही याला कसं बघता? महिला खूप मोठ्या प्रमाणात निवडून आल्या, याचं तर श्रेय नक्कीच आपण पब्लिकला दिलं पाहिजे, कारण त्यांनी महिलांवर विश्वास ठेवलेला आहे. महिला निश्चितच प्रामाणिकपणे काम करणार आहे आणि म्हणूनच महिलांची संख्या मला असं वाटते 47 आहे आणि पुरुषांची 40 संख्या निवडून आलेली आहे. तर तुम्हाला काय वाटते, आता महिला एकदम बहुमतासारखंच आहे त्या म्हणजे नगरपालिकामध्ये, तर महापौर कोणाचं बसावं? मी एक महिला आहे आणि मी पण साईनगरातून निवडून आलेली आहे, तर मला तर असं वाटेलच की एक महिला महापौर अमरावतीला दिला पाहिजे म्हणून निश्चितच. ठीक आहे. आता म्हणजे तुम्ही आता निवडून आलेत, तुम्हाला तर तुमचा जो विकासचा विजन आहे 5 वर्षाचा, पुढच्या 5 वर्षाचा, तो कसा आहे तुमच्या प्रभागाला घेऊन? हे बघा, सर्वप्रथम आम्ही जेव्हा निवडणुकीला समोर गेलेलो आहे तेव्हाच मी माझे मुद्दे क्लिअर केले होते की एक हिंदुत्व आणि आमच्या प्रभागाचा विकास आणि आमच्या महिलांची सुरक्षा हे सगळ्यात मोठं माझं विजन होतं. आणि आता येणाऱ्या 5 वर्षांमध्ये निश्चितच आम्ही प्रभागाकडे चांगलं लक्ष करणार आहे. प्रभागाचं सुंदरता,
प्रभाग स्वच्छ राहिला पाहिजे आणि सर्वांगीण विकास झाला पाहिजे प्रभागाचा. निवड, नाल्या, रोड, लाईट हे तर आम्ही करणारच आहे. परंतु आता जे काही तरुण मुलं आहेत, छोटे मुलं आहेत, ज्यांच्या काही वस्त्यांमध्ये छोटे छोटे रूम असतात, त्यांना अभ्यासाला जागा नसतात, तर आमचं असं विजन आहे की त्या उद्याचे जे मुलं आहेत ते भवितव्य आहे देशाचं, तर त्या मुलांना अभ्यासासाठी कुठेतरी अशी लायब्ररी नसायला पाहिजे. जसं ज्येष्ठ लोकांसाठी विरंगुळा केंद्र असायला पाहिजे, तसं महिलांच्या सुरक्षेसाठी जागोजागी प्रभागामध्ये CCTV कॅमेरे लागले पाहिजे. आमचे सन्माननीय बावनकुळे साहेब भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आहेत, तर त्यांनी सुद्धा एक आश्वस्त केलंच आहे की आपण जे बोललो त्यानुसार आपण प्रभागामध्ये CCTV कॅमेरे सुद्धा लावणार आहे. आणि नागपूरचा विकास तर खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. तसाच आता दुसरा जो नंबर आहे तर अमरावतीचाच लागणार आहे. त्या अनुषंगाने एक भारतीय जनता पार्टीची उमेदवार आहे, तर निश्चितच पक्ष आणि आपल्या मनपामधून निधी खेचून आणून प्रभागाचा विकास करण्याचा हा आमचा मानस आहे. आणि निश्चितच लोकांच्या ज्या सुविधा आहे, ज्या लोकांच्या अपेक्षा आहे, त्या आम्ही निश्चितच पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही आता निवडून आले या प्रभागातून, तर तुमचं लोकांना काय संदेश आहे, म्हणजे काय तुम्हाला लोकांना सांगायचं म्हणायचं? लोकांचे तर मी भरभरून आभार मानणार आहे, कारण या साईनगरातील प्रभागातील जी जनता आहे ती अतिशय सुज्ञ आहे, अतिशय समजून त्यांनी मतदान केलेलं आहे. आणि माझ्यावर जे सर्वसाधारण कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवून आम्हाला इथे निवडून दिलेला आहे, त्यासाठी तर मी सगळ्यात प्रथम प्रभागातल्या नागरिकांचे मी आभार मानेल. आणि यासोबतच माझ्या पक्षांनी माझ्यावर विश्वास दाखवला. भारतीय जनता पार्टीचे प्रतिष्ठित एक पक्ष आहे आणि या पक्षश्रेष्ठीचे सुद्धा मी आभार मानणार आहे. नमस्कार, आपलं नाव? मी शारदा मंगेश खोंटे, सुदगिरणी प्रभाग 20 यातनं उभी होती आणि मला 7,500 लोकांनी निवडून दिलेलं आहे. आता आपल्याला माहितच आहे की अमरावतीमध्ये 47 महिला निवडून आल्यात, म्हणजे 47 नगरसेवक महिला आहेत. तर यावर आपण असं काय बघता, म्हणजे आपलं मत काय आहे यावर? मला खूप आनंद आहे की आज महिलांचा इतकं समोर जाऊन राहिल्या आणि भाजपा सुद्धा त्यांना खूप प्रोत्साहन देऊन राहिली प्रत्येक ठिकाणी. आणि पॉलिटिक्समध्ये तर सुरुवात म्हणजे चांगलीच झालेली आहे. आणि मला असं वाटतं की महापौर सुद्धा आज आपली अमरावतीमधली महिलाच बनली पाहिजे. आता तुम्हाला निवडून दिलेलं आहे म्हणजे तुमच्या प्रभागातील जनतेने, तर तुमचा विकासाचा विजन काय आहे पुढच्या 5 वर्षाचं? माझा विकासाचा विजन म्हणजे जे लोकांना गरज आहे, जसं महिला सक्षमीकरण आहे, छोट्या छोट्या गोष्टी आहे. माझा प्रभाग असा आहे की खूप गरजू महिला तिथे आहे आणि महिलांना प्रथम म्हणजे उद्योग भेटला पाहिजे. त्यांनी घरात न राहता त्यांनी स्वतः कमाई करून बाहेर पडल्या पाहिजे. आताच तुम्ही विचारलं की महिलांचं पॉलिटिक्समध्ये तसं सुद्धा असं आल्या पाहिजे, पुढे आल्या पाहिजे आणि त्यांनी स्वतः कमाई करून घर संसार, छोट्या छोट्या गोष्टी असतात गरजू महिलांच्या, त्या पुढे. आणि मी तर पूर्ण माझे मिस्टर मंगेश खोंडे यांनी तर 10 वर्ष झाले सगळ्यांसाठीच काम करत आले आणि आता हे आमचं नवीन सुरुवात होईल की महिलेसाठी आणि सगळं प्रभागासाठी आम्ही जिथे गरज आहे 100% आपलं देऊ. तुम्हाला तुमच्या जनतेला, तुमच्या प्रभागाच्या जनतेला काय संदेश द्यायचा आहे बा? त्यांनी तुम्हाला एवढ्या मतांनी निवडून दिलाय तर मला खूप आनंद होत आहे की त्या लोकांनी यांचं, मंगेश खोंडे यांचं काम पाहून मला किंवा त्यांना दोघांनाही आम्हाला प्रेम दिलं, निवडून दिलं. आणि आता 2च हात नाही तर 4 हात होईल आणि त्यांना पूर्ण आम्ही सहभाग देऊ. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू.